नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी नकार दिलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर गेल्या अनेक वर्षापासून नामांतराचा वाद हा चिघळलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी आंदोलन करण्यात आलेली आहेत। मात्र आता जे कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई असं विमानतळ करण्याच्या प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे आणि या संदर्भात केंद्र सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून की विमानतळाचे नाव काय असावे हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे आणि यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळे आता या संपूर्ण गोष्टीकडे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण आता सरकारच या संदर्भात निर्णय घेणार असून सर्वोच्च न्यायालय यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही आहे। त्यामुळे आता दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।